आपण परत भेटतोय न्यू व्हिडिओमध्ये भेटतोय आणि तुम्ही बघू शकता हे काय झालं माझ्या केसांना. तर मी तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशनमध्ये सांगतो. मी जो सेकंड व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की माझं ॲडमिशन होतं आहे तर तो शामनेर शिबिरामध्ये झालेला. तर तिकडे ॲक्च्युली माझी एवढी एज नव्हती कारण काही मी 9 वर्षाचा होता आणि तिकडे 10 ते 15 होतं. तरी पण माझ्या मम्मीने सांगितलं सगळं येतं फक्त घ्या. तर भंतेजींनी काय केलं, भंतेजी बोलले की ओके आम्ही तुम्हाला घेईल असं मेसेजवर टाकला आणि मी शामनेर शिबिरामध्ये ॲडमिशन मी घेतलं. तर तिकडे मी 12 दिवसमध्ये खूप काय काय केलं. आम्ही 4 वाजता उठवतात आम्हाला भंतेजी आणि खूप काही काय एका दिवसामध्ये व्हायचं. म्हणून आम्हाला वाटायचं एक दिवस म्हणजे 2 दिवस असं आम्हाला वाटायचं. तर हा जो दिसतो आहे हा मिठू, हा आहे ना ह्याला 4 वर्षे झाले. ह्याला 4 वर्षे झाले. हा इकडेच आहे घरी. ॲक्च्युली आम्हाला कोविडमध्ये भेटलेला. हा बिचारा जखमी होता. तर माझ्या मामाने काय केलं, ह्याला इकडे आणलं, ह्याला हळद वगैरे लावली, ह्याला नारळासोबतला आणलं आणि इकडे हा 4 वर्षापासून इकडेच आहे. तर आम्हाला तिकडे धम्म शिकवले, बुद्धांचे धम्म. तर काय तुम्हाला सगळं आज मी डिटेलमध्ये सांगणार आहे. पहिलं मला 4 वाजता उठवायचे आणि मग उठवल्यानंतर आम्हाला चॅन्टिंग असायची म्हणजे प्रार्थना. तर ते प्रार्थना झाल्यानंतर आमचा 9 वाजता नाश्ता आणि नाश्ता झाल्यानंतर असे ब्रेक टाईम थोडंसं आणि मग 12 वाजता जेवण, नाही 11-12 वाजता जेवण. तर आमचं 11 वाजता जेवण व्हायचं ते 12 वाजेपर्यंत पूर्णपैकी कंप्लीट व्हायचं आणि मग झोपायला द्यायचे. मग 3 वाजता आमचा पालीचा लेक्चर होता. तर त्याच्यात आमची ज्योत्स्ना मॅम ती आम्हाला ब्राह्मी लिपी, रोमन लिपी आणि खूप काय काय शिकवायची. तर ते आम्ही शिकायचो आणि मग परत ब्रेक टाईम, मग परत प्रार्थना आणि मग थोडीशी मूवी दाखवायची लाईफ ऑफ बुद्धास. ती तुम्हाला पण बघा, ती खूप चांगली आहे. आणि मला सबस्क्राईब करा, लाईक करा, ओके. आणि नंतरला आम्ही खूप काय काय इकडे केलेलं गाईस. तर आपण उद्या भेटूया. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला हर रोजसाठी वरती पाठवा. जसं की माझ्या मामाला पाठवलेलं व्लॉग विथ तेजस. तर आपण उद्या त्याच्या घरी जाणार आहे आणि त्याच्याशी बोलणार आहे. ओके, बाय बाय. दुःखं मरिय सच्चं जातिपि दुःखा जरापि दुःखा व्याधिपि दुःखा मरणंपि दुःखम् अप्येहि संपयि